मी राहुल महाजन मधुर खानदेशमध्ये आपलं स्वागत आहे। काल रात्रीच्या सुमारास पाचोरा शहरालगत असलेल्या जारगाव चौफुली पासून पुढे जे जारगाव गाव आहे त्या गावामधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता। गॅस कटरच्या सहाय्याने कटरच्या सहाय्याने ते एटीएमचं जे पैसे ठेवण्याचं साहित्य असतं ते कट करून लंपास करण्याच्या प्रयत्नात ते होते, परंतु सतर्क नागरिकांनी तात्काळ पोलिसांना संपर्क साधला आणि त्यावेळेला पोलिसांनी या ठिकाणी घटनास्थळी धाव देऊन चोरीच्या प्रयत्नामध्ये असलेल्या चोरट्यांना तात्काळ पकडण्याचा प्रयत्न करत असला त्या चोरट्यांनी चाकूचा आणि तीक्ष्ण हत्यारांचा दाग दाखवून या ठिकाणी गाडीच्या माध्यमातून पळ काढलेला आहे। परंतु आपण जर बघितलं तर या धाडसी पोलिसांनी त्या चोरट्यांचा पाठलाग करत या ठिकाणाहून सरळ ते जंगलच्या मार्गाने म्हणजे खडकदेवळा मार्गाने निघत असताना तात्काळ पोलीस पाटील किंवा पुढच्या सर्व संपर्कातील लोकांना संपर्क करून त्यांचा गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु या चोरट्यांनी गाडी वेगवेगळ्या मार्गाने पळवून या ठिकाणून धूम ठोकलेली आहे। या ठिकाणी घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली आहेत। आपल्या सोबत पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार आहेत। आपण त्यांच्याकडून पूर्ण घटनाक्रम जाणून घेणार आहोत। नेमकं काय घटना होती साहेब? स्वागत आहे मधुर खानदेशमध्ये। काय नेमकं घटना होती? आज सकाळी 4:45 सुमारास पोस्टेला काही नागरिकांनी माहिती दिली की जारगाव चौफुलीवरील साळवा रोडवरील जे एटीएम आहे त्या एटीएम मध्ये काही संशयास्पद हालचाली चालू आहे, काही तरुण दिसत आहेत तिथे। असे कळताच तात्काळ पोस्टेला हजर असलेले पोलीस हवालदार आहिरे आणि पोलीस शिपाई बंजारा हे घटनास्थळी आले होते आणि घटनास्थळी आल्याला त्यांनी बघितलं की एका 4 चाकी गाडीजवळ काही तरुण उभे आणि एटीएम मधून एक बॅकेट आहे जे कॅशचं ते त्यात टाकायचा प्रयत्न करत आहे। पोलिसांनी तात्काळ पोलिसांना बघताच त्यांनी ते रॅकेट खाली टाकलं आणि गाडीमध्ये बसून पळायला लागले। गाडीमध्ये बसले, सदर गाडीचा पाठलाग त्यांनी केला। त्याच वेळी त्यांनी आम्हाला सर्वांना कळवल्यामुळे आम्ही देखील सदर गाडीचा पाठलाग केला, बराच वेळ पाठलाग केला। यात नागरिकांनी भरपूर मदत केली, परंतु ते पळून गेले आहे। यामध्ये तुम्ही कोणकोणाची मदत घेतली ते म्हणजे तुम्ही थोडक्यात प्राथमिक अशी माहिती मिळाली की चोरट्यांनी आपल्या तालुक्यातील वेगवेगळ्या मार्गांनी पळण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या मार्गावर नागरिकांनी त्यांना थांबवण्याचा देखील प्रयत्न केला। काय सांग? स्थानिक नागरिक जे आहेत या रोडवरील वेगवेगळे जे गाव आहे त्या गावातल्या सर्वांनीच मदत केली पोलिसांना आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि नागरिकांच्या मदतीमुळे होणारी मोठी चोरी टळलेली आहे। यातील जे काही रक्कम आहे ती रक्कम सुरक्षित आहे, त्या चौकशी चालूच आहे आणि पुढील आम्ही कायदेशीर प्रक्रिया करीत आहोत। नक्कीच सीसीटीव्हीचा आधार घेऊन या ठिकाणी पुढील कारवाई करून आरोपींना जेरबंद करण्याचं काम पोलीस करणार आहेत। आपण जर बघितलं तर या एटीएम मध्ये आपण जर मध्ये गेलं तर हा एटीएमचा भाग आहे आणि हा एटीएमचा भाग जर समजा ही शेवटची वायर जर त्यांनी कापली असती तर कापून जर ते निघून गेले असते तर कदाचित हे एटीएम च्या पैशांचा जो पूर्ण साठा आहे हा इथून गायब झाला असता। पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही मोठी या ठिकाणी घटना टळलेली आहे आणि पोलिसांच्या माध्यमातून या शासनाचं होणारं मोठं नुकसान, गोरगरीब जनतेचा पैसा हा थांबलेला आहे। आपण नक्कीच पुढच्या वेळेस भेटणार आहे। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र। कॅमेरामॅन विलास नाना सोबत राहुल महाजन, पाचोरा, जळगाव।